Today lecture start 5th unit. Topic पाहणार आहे. फर्स्ट टॉपिक आहे अप्लिकेशन ऑफ द डिफरेंशियल इक्वेशन. सेकंड अप्लिकेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन. थर्ड अप्लिकेशन ऑफ सेकंड ऑर्डर लिनियर डिफरेंशियल इक्वेशन. and fourth Newton's second law and Hooke's law. Next, free independent motion, and next free deviate motion and electric circuit problem. The first आपण पाहणार आहे अप्लिकेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. अप्लिकेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन आहे. त्यात मिक्स प्रॉब्लेम पाहणार आहे. मिक्स प्रॉब्लेममध्ये काय म्हटलेलं आहे? मिक्स प्रॉब्लेम, लेट अ सपोज दॅट द लार्ज मिक्सिंग टँक initially hold so red of the solution which x0 of the substance as dissolved करणार आहे. let काय म्हणणार, another solution in the contain L, LP and of S flows into the tank of given rate. म्हणजे काय म्हणणार आहे, R1 blend in mix upon mix म्हटलं when the solution in the tank well stated it in the pumped order given rate R2 land in minimum. let काय म्हटलं x t denoted by amount denoted करते x of t, substance है s in the tank at the time of t, tank of the time t, then the rate at the which is the x change with the time t given by. तर then equation क्या कहना है, dx upon dt is equals to input rate of the s minus आउटपुट रेट ऑफ द यस. म्हणजे इनपुट रेट घेणार यस अँड आउटपुट घेणार आहे रेट ऑफ यस. नंतर इनपुटचं आपण डिनोट केलं R1 मायनस R2, याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. नाव द काय म्हणणार आहे, द इनपुट रेट ऑफ द R1 ॲट द एस एंटर विथ द टँक इज प्रोडक्ट ऑफ द inflow connections x1 LV is the second in the of काय म्हणणार आहे यस inflow rate of the R1 grand in the minimum fluid. note that काय म्हटलं R1 is a measure in the LV in the minimum. मग काय म्हणणार आपण we have काय करणार आहे, R1 जो आहे R1 ला ठेवला, नंतर x1 इंटू R1 जर घेतलं तर x1 LV लँड घेतलं, नंतर काय घेतलेलं आहे R1 घेतलं इंटू मध्ये, त्याला x1 आणि R1चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर x1 R1 येणार. x1 आणि R1 आल्यानंतर मग LV इक्वेशन नंबर सेकंड दिला. नंतर लेट काय म्हटलं एस ऑफ टी जसं इथे एस ऑफ कशाने डिनोट केलं होतं टी, आता काय करायचं आहे एस ऑफ टी डिनोट करणार आहे नंबर डिनोट केलेला आहे गॅलन्स ऑफ द सोल्युशन ऑफ द टँक इन द टाइम टी. सोल्युशन ऑफ द टाइम काय कन्सिडर केलेलं आहे टी मध्ये. देन काय म्हटलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ एअर्स टँक ॲज वेल ॲज काय म्हणते आउटफ्लो ऑफ इज काय करायचं एक्स अपॉन यस एल बी अँड ॲट एनी टाइम ऑफ टी. हेन्स आउटपुट रेट R2चे काढायचे आहे. हे R1चं घेतलं, R2ची साईन गिवन बाय काय करायचं आहे R2 इज इक्वल्स टू एक्स अपॉन एस घेतलं इंटू R2 केलं, एक्स अपॉन एस घेतल्यानंतर एल बी इन मिनिमम, नंतर एक्स मल्टिप्लाय बाय R2 जर घेतलं एक्स R2 अपॉन एस. मग याला म्हटलं इक्वेशन नंबर 3. हे काय मिळालेलं आहे आपल्याला R2 मिळालेलं आहे, हा R1 मिळालेला आहे अँड dx अपॉन dt काढला. म्हणजे इक्वेशन 1 and 2 and 3 वरून काय म्हणणार dx अपॉन dt इज इक्वल्स टू x1 R1 मायनस जो आहे
तो काय केला x(R2)/s जो इक्वेशन नंबर काय मिळालेला आहे 4. इक्वेशन नंबर 4 कशावरून आलेला आहे इक्वेशन 1, 2 and 3 वरून. विच इज द फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन द सॉल्व इक्वेशन 4 ला वी ऑब्टेन द अमाऊंट इन सबस्टन्स टाइम काय म्हटलेलं आहे टी वरून आपण काय करणार आहे फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल करणार इक्वेशन नंबर 4 ला सबस्टन्स करून. म्हणजे आपल्याला रिमार्क काय आहे R1 is equals to R2, then clearly substance of T is equals to S0 is a constant value म्हणणार. नंतर सेकंड मध्ये रिमार्क काय म्हटलं when R1 greater than R2 or R1 less than R2 then number of the of solution tank is the either increasing जे आहे ना त्या R1 greater than R2 or decreasing मध्ये काय येणार R1 less than or equals to R2 at the net rate R1 minus R2. मग थर्ड मध्ये काय इन सेम प्रॉब्लेम सम प्रॉब्लेम मध्ये काय x0 and or x1 may be 0. In some problem R1 and R2 may be 0. नंतर काय रिमार्क दिलेला आहे रिमार्क वरून काय येणार आहे जर R1 और R2 काय येणार आहे मे बी तर 0 येणार आहे आणि x0 आणि x1 जे म्हटलं ते पण काय ते x0 आणि x1 मे बी काय ते 0 जे रिमार्क दिला आहे त्यावरून सेकंड एक्झाम्पल अ टँक इनिशियली contains so less of the poor water starting at the t is equals to 0 brine content to be of dissolved salt per gallons flows into the tank at the rate of the 3 gallons minimum. The mixture is the kept uniform by the stringing and the well treated mixture simultaneously flows out of the tank at the same rate. Then first how much salt in the tank in the any time t greater than 0 and second how much the salt it present at the end of 25 minutes. Third करायचे how much the salt in the present after a long time. जे काय ना फर्स्ट मध्ये काय म्हटलेलं आपल्याला how much salt in the tank t greater than 0 प्रूफ करायचं म्हणजे काय ना let x denoted by काय होणार amount of the salt in the tank at any time t then the rate of at which x change with the time काय म्हणणार t जो टी टाइम आहे तो चेंज कर गिवन बाय काय म्हटलेलं dx अपॉन dt जे कसं काय म्हणणार मिक्सचर प्रॉब्लेम मध्ये जे दिलं होतं इनपुट रेट ऑफ द सॉल्ट अँड आउटपुट रेट ऑफ द सॉल्ट म्हणजे R1 मायनस R2 इक्वेशन नंबर 1 म्हटलं नंतर नाव द इनपुट रेट R1 ॲट which salt entire the tank is the product of the inflow concentrations can 2 lb in of the salt and the inflow rate 3 and brine म्हणजे R1 काय येणार R1 is equals to 2 lb into 3 gland in minimum नंतर 2 multiply by 3 केल्यानंतर 6 LB इन मिनिमम मध्ये येणार म्हणजे इक्वेशन नंबर सेकंड मिळाले. सिन्स काय म्हणणार सिन्स मध्ये R1 ची व्हॅल्यू जी मिळाली ती 6 LB मिनिमम मिळाले म्हणजे काय येणार आहे इक्वेशन नंबर सेकंड. सिन्स द रेट ऑफ द आउटफ्लोज equaled the rate in the inflow the tank contained so gallons of the brine at any time t मध्ये म्हटलं this is a 15 gallons content जे आहे XLB of salt at the time t
ॲट टाइम टी मध्ये म्हटलं. हेन्स द काय म्हणणार आपण, कन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट इन द टँक ॲज वेल ॲज आउटपुट म्हणजे x/15 LB गॅलन्स ॲट टाइम किती म्हटलेलं आहे टी. तुम्हाला काय प्रूफ करायचं होतं, फर्स्टमध्ये तेच विचारलं होतं, म्हणजे तुम्हाला जो टँक ऑफ टी दाखवायचा, हाऊ मच सॉल्ट ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 दाखवायचं. तर नंतर काय होणार, हेन्स बिफोर काय येणार, हे आउटपुट जे रेट आहे R2 चे सॉल्टमध्ये, R2 इज टू काय येणार आहे x/50 LB गॅलन्स इंटू 3 गॅलन्स, म्हणजे हा x मल्टिप्लाय बाय 3 केलं, 3x/50 LB मिनिमम जो आलेला आहे तो 3x/15 आलेला आहे. तर इक्वेशन नंबर 3 जे काय येणार, युझिंग काय म्हटलेलं आहे, युझिंग काय 2 and 3 in 1 टेक द फ्रॉम मध्ये जर आपण 2, 3 जो आहे युझिंग केलेला आहे फर्स्टमध्ये जर यूज केलं तर येथे काय dx/dt इज इक्वल्स टू 6 - 3x/50 इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये प्रूव्ह केल्यानंतर. नंतर टीची जी व्हॅल्यू टाकली 10 - x जर टाकली, इथे जो x आहे हा इकडे गेल्यानंतर काय येणार आहे 6 - 3 जर केलं तर 3/50 dt केल्यानंतर इंटरग्रेटिंग केल्यानंतर काय केलं, मायनस लॉग यूज केल्यानंतर मायनस लॉग ऑफ 100 - x प्लस लॉग ऑफ c इज इक्वल्स टू 3t/50 म्हणजे लॉग ऑफ 100 - x मायनस लॉग ऑफ c इज इक्वल्स टू -3t/50. ज्या आहेत मायनस साईन असल्यामुळे बाकीच्या याच्या साईन काय होणार, चेंज होणार. म्हणजे बाकीच्या साईन चेंज झाल्यानंतर लॉग कट होऊन जाणार. लॉग कट झाल्यानंतर इथं राहते काय 100 - x जो c आहे हा ऑब्लिकमध्ये जाणार, म्हणजे 100 - x/c इज इक्वल्स टू e रेस टू पॉवर, हा जो आहे याचा ईच्या रेस टू पॉवरला जाणार, म्हणजे लॉग ऑफ c e रेस टू पॉवर -3t/50. याचं येणार काय, एक्सला बाहेर काढल्यानंतर येते काय 100 मायनस जो आहे तो हा c, म्हणजे एक्सला बाहेर काढल्यानंतर एक्सला बाहेर काढलं आपलं ते येते काय 100 - c e रेस टू पॉवर -3t/50. इक्वेशन नंबर काय मिळाला 4. म्हणजे सिन्स आपण काय म्हणणार, इनिशियली देअर वॉज नो सॉल्ट इन द टँक, सो इनिशियल कंडिशन इन x इज इक्वल्स टू 0 वेअर t इज इक्वल्स टू 0. म्हणजे अप्लाईन काय करणार, इनिशियल कंडिशन 5, 4, 5 अँड 5th इक्वेशन जे आहे त्याला 5th and 4th मध्ये अप्लाय केल्यानंतर काय ना, x इज इक्वल्स टू 0 आहे, x इज इक्वल्स टू 0 केल्यानंतर जे आहे x 5 ज्या व्हॅल्यू आहे x इज इक्वल्स टू 0 पुट केल्यानंतर 0 इज इक्वल्स टू काय ना 100 मायनस c, नंतर और c इज इक्वल्स टू काय येणार 100, c ला बाहेर केल्यानंतर 100. हेन्स 4 रिड्यूस x is equals to 100 1 minus e which given amount in the salt tank. सेकंड मध्ये काय आहे, x1 be the amount of the salt present in tank 25 minutes, म्हणजे x is equals to x1 when t is equals to 25. then 6 वर काय होणार, x1 is equals to 100 1 minus e raised to power 100 minus 1 minus e raised to power -1/5 म्हणजे काय येणार आहे 78. हिअर वॉज द रिक्वायर्ड टू द फाइंड आउट द अमाऊंट. जर म्हटलं फाइंड आउट करायचं टँक टी यूज इन्फिनिटी when the व्हॅल्यू जर प्रूव्ह करायचं असेल आपल्याला येते काय x1 इज इक्वल्स टू 10 x1 इज इक्वल्स टू 100 ब्रॅकेट 1 मायनस e रेस टू पॉवर -3/2 म्हणजे याचं काय येते 100
1 मायनस e पॉवर म्हणजे त्याला डिवाइड जर केलं 2ने याला डिवाइड केल्यानंतर आन्सर काय आहे -1.5 इज इक्वल्स टू काय येणार आहे 78B.